नमस्कार मंडळी, राजश्री मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्या चेहऱ्यावर इतकी ब्रॉड स्माईल का आहे, तर आज आपल्यासोबत खूप खास व्यक्ती आहे. खरं तर ह्या कलाकाराचं वेगळं इंट्रोडक्शन करायची गरज नाही आहे, पण मी आज एक वेगळं इंट्रोडक्शन करते आहे. स्वागत करूया पद्मश्री अशोक लक्ष्मण सराफ यांचं. नमस्कार. खूप स्वागत मामा. कसे आहात? आणि माझ्या चेहऱ्यावरची स्माईल सगळं बोलते की असं वाटतं की आम्हालाच पुरस्कार मिळाला आहे. तो सोहळा होता आमच्या सगळ्यांसाठी. तेच म्हणतो मी कसा विचारण्याचा प्रश्नच नाही, कारण तुमच्या चेहऱ्यावर दिसतं मी कसं आहे ते. तुम्हाला हसू येते ना, म्हणजे हरकत नाही, मी ठीक आहे असं मला वाटतं. हो, पण अशोक मामा, तुम्हाला अशोक सराफ असं अनेकदा बऱ्याच इव्हेंट्समध्ये किंवा पुरस्कार सोहळ्यांमध्ये अशोक सराफ, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ असं उल्लेखलं आहे. अशोक लक्ष्मण सराफ हे ऐकताना किती इमोशनल फील होत होतं त्या सगळ्यांसमक्ष, आणि इतका मोठा पुरस्कार आपण जेव्हा घेतोय? काय अशोक लक्ष्मण एक त्यांची पद्धत आहे मला वाटतं त्या लोकांची, की पूर्ण नाव यायला पाहिजे त्याच्यात. आणि एक गोष्ट पण अशी ना, की ज्यांच्यामुळे मी घडलो आहे त्यांचं नाव माझ्यावर कुठेतरी यायलाच पाहिजे, होय की नाही? मग अशोक लक्ष्मण सराफ. येस, पण खूप इमोशनल मोमेंट असेल ना. तुमची सगळी फॅमिली उपस्थित होती आणि मी एक सोशल मीडियावर व्हिडिओ बघितला. मला असं वाटतं तिथूनच आपण मुलाखतीला सुरुवात करूया. एका अकाउंटने तुमचं इलस्ट्रेशन काढलं आहे, ज्यात लक्ष्मीकांत बेर्डे सर आहेत. तुम्ही मे बी बघितला नसेल. म्हणजे काय आहे ते? तुम्ही बघून चकित व्हाल की असेही लोक इतके क्रिएटिव्ह असतात. हो. वा, छान केलंय. हो ना. हे कुठे केले? हे एक अकाउंट आहे सोशल मीडियावर, त्यांनी हे इलस्ट्रेशन काढलं आहे. म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे सर याच्यामध्ये आहेत आणि ते तुम्हाला पद्मश्री देत आहेत असं तुम्ही केलं आहे. पण त्यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण आली असेलच ना? निश्चित येणारच ना, कारण माझ्यावर त्यांनी कमी नाही कामं केले. आम्ही दोघांनी मिळून जवळजवळ 50 पिक्चर एकत्र केलेले आहेत आणि 50 पिक्चरमधले जवळजवळ अर्ध्यापेक्षा अधिक हिट आहेत. हो, म्हणजे त्यावेळेला अशी थोडंसं की पिक्चर जर येतं आहे म्हटलं की अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे दोघे पाहिजेच. अशा रीती मग कशी सततच आम्ही एकमेकांना भेटल्यानंतर. आणि एक मुळात म्हणजे काय, तो चांगला माझा मित्र पण होता. एक मित्र म्हणजे असा मित्र की एकंदरीत बाकी तो काहीही करत असेल, म्हणजे उछलकूद करत असेल इकडे तिकडे, पण माझ्यावर त्याचा म्हणजे अगदी जीव भयंकर जीव होता. म्हणजे तो माझ्याकडे कधी उद्दामपणा करायचा नाही. मला म्हणजे तो आदर द्यायचा, आदरयुक्त भीती होती माझ्या मनात, त्याच्या मनात माझ्याबद्दल. आणि ही फार महत्त्वाची होती आणि त्यामुळे तो मला फार जास्ती आवडायचा. काम त्याचं काय, जो कामात असायचं सतत, त्याची मस्करी चालायची लोकांची, कोणाकोणाची बरं, पण तो माझ्यावर मात्र अगदी सिरियसली बोलायचा. येस, आणि मला हे बघून सुद्धा खूप इमोशनल व्हायला झालं. मी किमान 10 वेळा तरी हा व्हिडिओ बघितला असेल. खूप कमाल हे सगळं केलं होतं आणि खूप जणांना तुमचं कौतुक आहे. निवेदिता ताई म्हणा किंवा तुमच्या भाचीनेही तुमचं फ्लाईटमध्ये कौतुक केलं. असं वाटतं की मी जर यावेळी असते तर मीही हेच केलं असतं. तो मोमेंट एक खूप कमाल होता ना, की तिने अनाउन्समेंट करणं आणि हे सगळं. म्हणजे मला कल्पनाच नव्हती असं काय करेल ते. तिने काय केलं, ती म्हणा दिल्लीला ती कॅप्टन आहे ना, इंडिगोमध्ये ती कॅप्टन आहे. तर ती म्हणा मी फ्लाईट घेऊन येते तिथून. आता मी म्हटलं की मला काय, पण काय झालं त्यांची ती रुटीनप्रमाणे तिचं मला नव्हतं, ते दुसरीकडं नाव होतं. तिने तिकडे भांडून त्यांच्याकडून घेतलं करून, नाही मी हेच फ्लाईट घेऊन येणार. आणि ती माझ्या काकाला मला तिथून आणायचं आहे म्हणाली, तिथून दिल्लीवरून. आणि त्याप्रमाणे तिने केलं. पण पुढे जे काय केलं तिने बोलली म्हणजे ते मला कल्पना नव्हती असं बोलेल म्हणून. पण पद्मश्री पुरस्कार म्हणजे खूप मोठा आणि मानाचा, आणि ह्यावेळी आपल्याला सर्वात पहिला मिळालेला पुरस्कार नेहमी आठवतो. पण मी पुरस्कार नाही म्हटणार, एक पाठीवरची थाप. आता जसं की आपण अनेक कार्यक्रमांमध्ये लहानपणी आपण परफॉर्म करायचो, एक 10 रुपये मिळाले तरी पण एक पुरस्कार असायचा. असा तुमच्या आठवणीतला पहिला पुरस्कार लहान बाल कलाकार म्हणून काम करत असताना पहिला कोणता होता? काय मी वयवर्ष 7 असेल तेव्हा, 7 वर्ष असताना मी एकांकिकेत काम केलं होतं. आणि त्या एकांकिकेत काम केल्यानंतर त्या एकांकीमध्ये इतकी ती हिलेरियस झाली की मला त्याच्यात बेस्ट ॲक्टर म्हणून एक सिल्वर मेडल मिळालं होतं. म्हणजे 2 रुपये 3 रुपये 10 रुपये नाही, एकदम डायरेक्ट सिल्वर मेडल. ती पहिलं प्राईज हे मिळाली, ते मिळालं ते मला, हे म्हणजे जे मेडल मिळालं ते पुरस्कार. आणि त्याच्यानंतर मला वाईट सवयच लागली पुरस्कार मिळवायची. सतत मिळतच राहिलं. येस, पण मामा तुमचा पहिला सिनेमा राम राम गंगाराम? नाही, माझा पहिला सिनेमा आहे
माहीत नाही बऱ्याच जणांना, दोन्ही घरचा पाहुणा. दोन्ही घरचा पाहुणा म्हणजे हे वास्तविक माहीत असायला पाहिजे, कारण ते त्यावेळेचं हिट पिक्चर होतं. म्हणजे मेट्रोसारख्या थिएटरमध्ये ते त्यावेळेला काय होतं, मराठीचा हे नव्हता तेवढा सिनेमाचा. तर त्यावेळेला ते आलेलं पिक्चर होतं. मेट्रो सिनेमामध्ये, मेट्रो थिएटरमध्ये 4 आठवडे हाऊसफुल होतं ते चाललेलं पिक्चर. पण त्यावेळेला आचार्यसारखी पब्लिसिटी करायची किंवा हे नव्हती ना, त्यामुळे कोणाच्या लक्षात नाही आलं. खरं. पण ह्या सिनेमाने तुमचं आयुष्य कसं बदललं, आम्ही जर प्रश्न विचारला पहिल्या सिनेमाने? पहिल्या सिनेमानं नाही, पहिल्या सिनेमाचं एक मी काम केलं, म्हणजे तो मी एक एक्सपिरियन्स घेतला की सिनेमा म्हणजे काय असतो, कशा रीतीने त्याच्यासमोर आपण राहायला पाहिजे, कसं उभं राहायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे, ॲक्शन कितपर्यंत करायला पाहिजे. हा पहिला तसा सिनेमा माझा. त्यामुळे त्याच्यात मला काय करता येईल मी एवढा विचार केला, मी करत गेलो. पण ते केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी इतर आर्टिस्टपेक्षा थोडा लाऊड झालो आहे. कारण बेसिकली आम्ही स्टेज आर्टिस्ट, तर स्टेजवर काय आम्हाला लाऊड करावंच लागतं ना, कारण एवढा ऑडियन्स, 32 फुटाचं स्टेज, त्याच्या पुढे सगळा ऑडियन्स, आणि शेवटच्या लाईनपर्यंत पोचवायचं झालं तर ॲक्शन काय किंवा डायलॉग्स काय थोडे लाऊड करावेच लागतात. तर ते आम्हाला करायची सवय, तर त्या हिशोबाने मी केलं. आणि ते केल्यानंतर जेव्हा मी ते बघितलं तेव्हा मला लक्षात आलं की अरे चुकलं आहे तुझं, हे असं नाही आहे. सिनेमा हा असा नाही आहे, कारण ती फिल्म आहे, तो कॅमेरा आहे, तो सेन्सिटिव्ह असतो, तो तुमच्या बारीक 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 गोष्टी टिपतो, तो किती लांब आहे आणि किती जवळ आहे हे तुम्हाला पहिल्यांदा लक्षात घ्यावं लागतं, नाहीतर ते लाऊड वाटतं. तेव्हा मी माझं त्या हिशोबाने केलं, लाऊड झालं नाही, ह्याच्यात काहीतरी आपल्याला विचार करायला पाहिजे. म्हणून मी पुढची 4 वर्ष मी सिनेमाच नाही केला. कारण बऱ्याच जणांकडून मला आलं, तुम्ही आमच्या सिनेमामध्ये करा, काय एक रोल आहे, 2 रोल आहे, असं म्हटलं. नाही, मला करायचंच नाही आहे, मला करायचंच नाही म्हटलं. मग त्या 4 वर्षात रंगभूमीच करू. 4 मी सिनेमा काहीच केला नाही. मी आपलं बघून सिनेमा मी ठरवत होतो कसं काय 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 काय, आणि 4 वर्षांनी मी सिनेमा केला. आणि तो 4 वर्षांनी सिनेमा मी केला, तो पांडू हवालदार. पांडू हवालदार. वाडी म्हणजे तुम्ही एक नावं घेताय ना, हे आम्हाला नॉस्टॅल्जिया देत आहेत. पण पांडू हवालदार सुद्धा एक, आणि तो पांडू हवालदार जो आला तर काय सगळं चित्रच बदललं. म्हणजे पहिलं हिट फिल्म तर माझी. आणि त्यामुळे म्हटलं तो जो गॅप घेतला ना, त्यात मला बरंच काही शिकायला मिळालं. मला तंत्र शिकायला मिळालं. मी एडिटिंग बघितलं काय असतं ते, म्हणजे तुम्हाला कुठपर्यंत ॲक्शन करायची, कुठली तुम्ही काय केलं ते राहणार किती, आणि ते त्यातलं कट किती होणार याचा तुम्हाला अंदाज येतो. तुम्हाला कळतं काय ते की मी, त्यामुळे मी शिकून घेतलं, बघून घेतलं. मी तासन तास मी बसलो एडिटच्या बाजूला आणि काय करतो, कुठे कापतायत काय, हे सगळं शिकून घेतलं त्याच्यात. क्या बात आहे मामा. म्हणजे आपल्याला ना लोकांचं बघून असं वाटत असतं की मी मागे राहतोय का. सगळ्या क्षेत्रात हे होत असतं, पण कुठेतरी आपण काहीतरी बेटर द्यायला आपण थोडंसं थांबावं पण लागतं. ते म्हणतात ना की वाघाला शिकार करायला थोडी पावलं मागे यावं लागतं. तसं तुमच्या बाबतीत ह्या पूर्ण करिअरमध्ये अशा तुम्ही आता सांगितलं की 4 वर्ष मी गॅप घेतला, मी शिकलो, आणि मग तुम्ही पुढचा सिनेमा केला, आणि मग नंतर रेस्ट इज हिस्ट्री, असे बरेच प्रसंग आले असतील. तुम्ही आता काय सांगाल, तो डिसिजन किती ॲप्ट होता? काय ते की थोडंसं ब्रेक घेऊया आणि मग आपण तो त्या म्हणूनच तर घेतला ना तो, की आता घाई करण्यात अर्थ नाही. आणि माझं नशीब असं होतं की मला मिळाला रोल तो सुद्धा इतका टॉप रोल मिळाला की मग प्रश्न नाही. परत त्यातसुद्धा त्याच्यावर मी थांबलो नाही. तर जेव्हा सिनेमा ॲक्च्युली शूटिंग सुरू झालं, ऑक्टोबरमध्ये सुरू झालं, ते 10 ऑक्टोबरला 1974. आणि ते 97 तेव्हा मी पहिले 3 दिवस मला काही कामच नव्हतं. पहिले 3 दिवस दादा कोंडकेंचं काम होतं. स्वतः दादा कोंडकेंचं पिक्चर आहे ते, त्यांचं आणि उषा चव्हाणचे सीन होते, ते संपले नव्हते. तर मी 3 दिवस मी बसून होतो. पण 3 दिवस बसून होतो म्हणजे मी कुठेही उंडारायला गेलो नाही. 3 दिवस मी खुर्ची टाकून बसायचो सेटवर सकाळी 9:30 वाजता, आणि दादा कोंडके काय करतायत ते मी बघत होतो. कारण मी जर त्यांच्याप्रमाणे त्यांना जर पॅरलल नाही केलं तर मी खाली जाईन. तर 3 दिवस मी ते बघत होते हे कसे करते, आणि 4थ्या दिवशी मी उतरलो तिथे. क्या बात. त्यामुळे मी तयारीने पूर्ण उतरलो होतो की तुम्हाला तोंड द्यायचं आहे. तर त्यावेळेला दादा कोंडके टॉपला होते ना, तर त्यांना तोंड द्यायचं म्हणजे मला थोडं तरी विचार करायला पाहिजेच होता. पण त्यांच्याकडनं तेव्हा कॉम्प्लिमेंटही मिळालं सर की बरोबर होत आहेत सीन, किंवा नेहमीच त्यांनी काय पुढे काय त्याच्यावर काय नाही हे बरोबर नाही असं म्हटलं, त्या बरोबर होतं असं ठरलं होतं. पण बाकीचे लोक पण होते ना सांगणारे,
येस. पण आम्हा ह्या सगळ्यासोबतच आपली मेहनत तर आहेच, पण डिसिजन मेकिंग आहे ना, हे पण खूप महत्त्वाचं असतं. तुमचा एखादा डिसिजन कोणता होता जो एकदम आयुष्याला कलाटणी देऊन गेला आणि खूप क्लायमॅक्स असं एकदम 360 बदललं आयुष्य? काय माहिती, आयुष्याला कलाटणी देणारं असं काही कुठलं काही आलेलं नाही आहे. पण मी जो डिसिजन घेतला तो साधारणपणे धरूनच होता, तो फक्त होत गेला बरोबर, एवढंच. मी काम करणार, मला काम करायला परमिशन नव्हती घरातून सिनेमाच्या, कारण माझे वडील अकाउंटंट होते, त्यामुळे सिनेमा हे फक्त त्यांच्यापासून थोडं लांबच होतं. पण माझे मामा हे मोठे निर्माते दिग्दर्शक होते आणि नट पण होते स्टेजवर. सिनेमा इंडस्ट्रीत पण होते, म्हणजे मास्टर विनायकरांचे ते असिस्टंट होते. तर त्यांच्यामुळे मला हे सगळं शिक्षण मिळालं, म्हणजे कळलेलं आहे सिनेमा म्हणजे काय असतो, कसा असतो आणि नाटक म्हणजे काय. तर त्यांना मी आवडत होतं, कारण त्यावेळेस इंडस्ट्रीची हालत वाईट होती. म्हणजे एखादा माणूस या सिनेमा या धंद्यावर किंवा नाटकावर आपण सगळं आयुष्य जगू शकेल अशी परिस्थिती नव्हती त्यावेळेला. तेव्हा कुठल्याही नटाच्या आईवडिलांना वाटणं साहजिक होतं की आपल्या मुलाने हे करू नये, साधी नोकरी करावी आणि नोकरी करावी, हौस म्हणून हे करावं असं होतं. तसं त्यांचंही मत होतं. पण जेव्हा मी ठरवलं की नाही, आपण हे जे करतो हे कुठेतरी त्यांनी हो म्हणायला पाहिजे. म्हणजे वडील पण नाही म्हणत होते आणि मामा पण नाही म्हणत होते, हो म्हणायला पाहिजे. आणि जसं मी करत गेलो जसे मला एक 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 प्राइजेस घरी आलेली, तेव्हा हळूहळू त्यांचा हे मावळला, विरोध मावळला. आणि मग मी कंटिन्युअस, म्हणजे मी जो डिसिजन घेतला की जरी विरोध केला तरी आपण करायचा. अर्थात तो कोणाला वाटेल उद्धटपणा की आईबापाने नाही म्हटलं तरी हा घुसला त्याच्यात, पण तो डिसिजन राईट होता. मला असं वाटलं की हा डिसिजन आपण घेऊया की आयुष्याला कलाटणी देणारा डिसिजन ठरला. कलाटणी सुरुवात झाली आयुष्याला. बरं, तरी त्यावेळी मी बँकेत होतो, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये. तर स्टेट बँकेत होऊन मी 68 पासून 78पर्यंत होतो. 75ला माझं पहिलं पिक्चर, हे दुसरं पिक्चर रिलीज झालं, पांडू हवालदार. आणि त्यानंतर मग लाईनच लागली सगळ्या पिक्चरची एका. तरी मी बँक नाही सोडली. मी बँकेत होतो, नोकरी आणि दोन्ही करत होतो. पळत होतो, कोणाला बसका लावून मी काम दांड्या मारत होतो, काय वाटेल नाही करत होतो. पण जाऊन ते पण करत आणि हे पण करायचं. 78 साली जेव्हा माझ्या लक्षात आलं की मी एकही दिवस जाऊ शकत नाही, तेव्हा 78 डिसेंबरमध्ये मी सोडली, नोकरी सोडली. पण सिनेविश्वातले अनेक तुमचे मित्रमंडळी, तुमचे तुम्ही म्हणता की क्रिटिक आपल्याला सांगत असतात की हे असं होतं, हे तसं होतं. तुम्हाला त्यांची नावं आवर्जून घ्यायला आवडतील की ज्यांनी दिशा दाखवली एक ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये, ह्या सगळ्या प्रवासामध्ये? काय दिशा दाखवली म्हणजे हे तिथपर्यंत पोचवत काय, घोड्याला नदीपुरून नेता येतं, पाणी घोड्यालाच प्यावं लागतं. बरोबर. मला तिथपर्यंत घेऊन गेले, पण शेवटी काम मलाच करायचं आहे, मीच केलं आहे. कोणीही सांगायला येत नाही तुम्हाला. हे असं करा म्हणून सांगणारे बरेच आहेत, पण हे कसं करा म्हणून सांगणारं कोण नाही. दोन्ही किती वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे कोणी मला कसे हे तू हे कर, मग आता कसं करायचं, तर मग मी ठरवून ते मी माझ्या याच्याप्रमाणे करायचो. मला असं कोणी सांगितलं नाही की तू असं कर म्हणून, हे करायचं आहे असं, एवढंच. पण त्या प्रोसेसमध्ये अनेक जण आपल्याला मदत करायला उभे असतात. मदत करायला सगळेच लोक उभे होते. काय असतं, ही गोष्ट सुद्धा असते ना, ही दुसऱ्याच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही. तुम्ही किती जरी स्वतःला मोठे नट समजला तरी तुमच्या समोर असलेला नट जर तुमच्या बरोबर नसेल, तुमच्या सारखा नसेल, तुमच्यासारख्या स्टाईलचा नसेल, किंवा तुमच्या स्पीडने जात नसेल, लईत जात नसेल, टायमिंगवर जात नसेल, तर तुमच्या रोलला काही अर्थ राहत नाही. तेवढं ते टायमिंग हे रिदमवर असतं, आणि ते रिदम तो मेंटेन झाला ना तर लोकांना तो जास्ती वाटतो, खरं चांगला वाटतो. काय तुम्ही बसल्यानंतर जरा नुसतं कुठेतरी गाणं लागलं तुमच्या आवडतं असं, की कुठलंही गाणं, तर रिदम सुरू झाला की नकळत तुमचं हे असं सुरू होतं. त्याप्रमाणे ते की ते रिदम सुरू झाला बोलण्याचा की तो माणूस असं ऐकत जातो. खरं, पण विनोदी भूमिका करणं, तुम्ही म्हणाल रिदम, तो रिदम एकदा पकडला त्या भूमिकेमध्ये, तर रंगमंचावर जेव्हा आपण परफॉर्म करत असतो ना तेव्हा ते खूप डिफिकल्ट होतं, कारण का लोकांना हसवणं ही खूप जबाबदारीची गोष्ट आहे. आणि मग त्यासाठी आपल्या पर्सनल लाईफमध्ये काहीही सुरू असेल पण आपल्याला स्टेजवर
तितकंच पॉझिटिव्ह राहून हसायचं आहे. तर ते चॅलेंज किती आलेत ह्या प्रवासात आणि ते कसे तुम्ही निभावले? अरे बापरे, तशी आरेची कर काय काय सांगू मी तुला. नटाचं काय असतं, नटाच्या आयुष्यामध्ये बाकी काही नसतं. तुम्ही जे करताय ते तुम्हाला करायलाच पाहिजे, कुठलाही प्रसंग असतो, काही असो. आता मला ॲक्सिडेंट झाला होता. ॲक्सिडेंटमध्ये माझी अशी हालत होती की मी करू शकेन की नाही परत, इथपर्यंत हालत होती. म्हणजे इंडस्ट्रीने ठरवलं होतं की हा आता काय परत काम करू शकत नाही, हा काही येत नाही आता इंडस्ट्रीत. पण त्या सगळ्यावर मात करणं मला मात करणं मला जरुरी होतं, मला करायलाच पाहिजे होतं. आणि त्याच्यावर सुद्धा मी मात केली. आणि त्यावेळेस मला जर ॲक्सिडेंट झाला होता मला, तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो. मी घरात नाही असं म्हणून आईने बघितलं. मी बाहेर गेलो होतो, मी शूटिंगला, आणि शूटिंगवर हे जात असताना मला तो ॲक्सिडेंट झाला होता. त्यामुळे आईचं समज होतं की मी शूटिंगला गेलो आहे, पण माझा ॲक्सिडेंट झाला होता आणि मी हॉस्पिटलमध्ये होतो. आई माझी आजारी होती, त्यामुळे कुणी सांगत नव्हतं तिला, आणि हे मला माहीत होतं. आणि तरी देखील मी हे करत होतो. आणि शेवटी ती तशी गेली तरी मी हॉस्पिटलमध्ये होतो. ते सगळं विसरून मला फिरावं लागलं. परत मी सुरू केलं आहे सुरू केलं 5 वर्षांनी. माझ्या वडिलांची तब्येत बरोबर नव्हती, माझे वडील हॉस्पिटलमध्ये होते, आणि म्हणजे ठीक होती त्यांची, पण मी एक शूटिंग करत होतो त्यावेळेला. आणि शूटिंग करत असताना एके दिवशी ते सकाळी म्हणजे फारच अत्यावश्यक परिस्थिती झाली. पण त्यावेळेस मला शूटिंगला जायलाच पाहिजे होतं, आणि मी गेलो होतो. मी शूटिंग गेल्यानंतर ते माझ्या भावाचा माझा फोन आला, माझा धाकटा भाऊ सुभाष, की बाबा सिंक होत आहे हळूहळू. हो, आणि मी शूटिंग चाललं आहे माझं. म्हटलं हो ठीक आहे. मी त्याचा बरं काय करायचं आहे, म्हणजे इकडं असं इकडून तो एक सीन झाला. मी परत जाऊन त्याला फोन करायचो, काय रे म्हणजे सिंकिंग. मी आणखी मग एक झालं की शॉर्ट झाला की परत येतो, काय रे कसं काय आलं, सिंकिंग म्हटलं. एका वेळेस मी फोन करून गेलो तर म्हटलं काय रे कशात आता, तर म्हटलं ओव्हर. बरं म्हटलं, मी ठेवला फोन. मी गेलो, त्यांनी दिग्दर्शक म्हटलं किती राहिले तुमचं काम आता. आहे म्हणून अजून 1-2 बारके सीन करायचे. अच्छा करा. मी ते सीन केले आणि मग हॉस्पिटलला गेलो. माणसाला नटाला काही नाही आहे काही. ते तिथे इकडे तुमचं काय पर्सनल ह्याच्यात आहे त्याचा काही संबंध नाही. शो मस्ट गो ऑन असं म्हटलं जातं आहे. ते किती राईट आहे हे मला त्यावेळेला कळलं. तो प्रसंग माझ्यावेळेला खरं आहे. पण कॅमेरा खोटं बोलत नाही. नेहमीच कॅमेरावर ते दिसून येतं की आपण हे एक्सप्रेशन लाऊड होत नाही किंवा हवं तसं होत नाही आहे. त्या दरम्यान असं जराही नसेल झालं ना की थोडंसं कमी होतं किंवा काय? नाही बिलकुल. म्हणून मग नट कशाला म्हणायचं, तर मग ते जाणून नाही द्यायला पाहिजे ना. बरं ते गेले त्या दिवशी मला 2 दिवसांनी मला शूटिंगला जायचं होतं कोल्हापूरला. जावं लागलं. मी गेलो शूटिंगला आणि कोल्हापूरला शूटिंग करत असतो. वडिलांचे सगळे पुढचे सगळे इकडे माझ्या धाकट्या भावाने केली. मला काहीच करता आलं नाही. हे घडू शकतं असं नटाच्या बाबतीत. मी असं आतापर्यंत मी आधी कोणाला नाही सांगितलं, तर तुम्ही नेमका तो प्रश्न विचारला म्हणून मी सांगितलं तुम्हाला. अरे पण हा सगळा प्रवास करतच पद्मश्रीपर्यंत आज हा प्रवास म्हणून मला त्याचं जास्ती महत्त्व आहे. तुम्ही जे डिवोशन आहे तुमचं, जे तुमच्याकडून दाखवलं जातं, तुमच्याकडून केलं जातं, तुमच्याकडून श्रम केले जातात. 54 वर्ष मी आज डेली जवळजवळ काम करतो आहे. तर हे जे तुम्ही करते की त्याचा समज त्यांची त्याची अंडरस्टँडिंग लोकांना असतं, आणि ते कुठेतरी रजिस्टर होतं, माझं अधोरेखित होतं काम, आणि मग मला ॲवॉर्ड मिळतं. याच्यात आणि दुसरं काय असणार मला सांग. याच्यासारखा मोठा आनंदाचा दुसरा क्षणच नाही.
अगदी खरं आहे. आणि आम्हाला दिसताना तुम्ही पुरस्कार घेताय किंवा तुमची एखादं कॅरेक्टर खूप गाजतंय हे दिसतं, पण त्याच्या मधला जो काळ असतो, म्हणजे मधला जो पिरियड असतो ना, की तुम्ही एखादी भूमिका चूज केली आहे, त्यासाठी आपल्याला आता काम करायचं आहे. कशी ही भूमिका आपण साकारणार आहोत कॅमेरासमोर, त्याच्या मागे स्ट्रगल खूप असतो. त्याबद्दल कोणी बोलत नाही. मला आज तुम्हाला ते विचारायला आवडेल की आमच्यासोबत आज काय शेअर कराल? तो जो मधला पिरियड असतो ना, की आता तुम्हाला एक भूमिका, समजा आपण पांडू हवालदार घेऊया, ह्यासाठी स्ट्रगल खूप झालं असतो की कसं हे इम्प्रोवाईज करायचं किंवा काय, ते कसं जुळून येतं नेहमी? हां, ते त्यासाठी तुम्हाला पर्सनल हे अभ्यास. आणि मला तसं नाही, कुठल्याही नटाला करायला पाहिजे. तो लिहिली जाते पेपरवर कॅरेक्टर, पण ती प्ले तुम्हाला करायची असते. आणि त्याचे काय बाजू असतील, ती काय कॅरेक्टर आहे, म्हणजे त्याचं वय काय आहे इथपासून सुरुवात, ती कुठल्या जातीची आहे, तिची धंदा काय करते, आर्थिक स्थिती काय आहे, कपडे काय घातलेले त्यांनी, त्याच्यावर सगळं ठरतं. कुणासमोर उभं राहून बोलते, वडील असतील तर कसं बोलेल, मुलगा असेल तर कसं बोलेल, हे महत्त्वाचं आहे सगळ्यात. अशी वेगवेगळ्या स्टाईल त्या आपल्याला स्वतःला वर्कआउट कराव्या लागतात. नुसते डायलॉग आहेत म्हणून बोलण्यात काही अर्थ नसतो. ते डायलॉग अर्थपूर्ण बोलण्यात जास्ती महत्त्व असतं, की जे लोकांना कळेल. ते डायलॉगसुद्धा बोलल्यानंतर ते डायलॉग नुसते फ्लॅट बोलून पण चालत नाहीत, त्याला अशी लय द्यावी लागते. तुमची कोणती भूमिका ज्याला तुम्हाला खूप मेहनत करावी लागली होती, एखादं कॅरेक्टर जे खूप मेहनतीने साकारलं गेलं? काय माहिती आहे, खरं म्हणजे प्रत्येक भूमिका ही मेहनतीनेच करावी लागते. चॅलेंजिंग. तुम्ही जरा सुटलात त्याच्यापासून की गेल कामातून, तुम्हाला ते होल्ड करावंच लागतं. आता मी जेव्हा एखादा शॉट असेल, शॉट मला काय करायचं लक्षात आल्यानंतर त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करणं हे तुमचं महत्त्वाचं काम आहे. की मी हे असं ठरवलं आहे, असं करायचं, आणि ते तसंच केलं पाहिजे. ते जरा लक्ष इकडे तिकडे तुमचं गेलं की गेलं, मग सगळं सटकतं. तुम्ही आताच म्हणाल की ह्या वयातही तुम्ही मालिका करताय. घरून असं झालं होतं की कशाला करताय मालिका? अनिकेत सुद्धा बोलला होता की बाबा कशाला आता मालिका वगैरे करायचं, आराम करा, त्याच्याकडनं असं कधी येतं का? असं प्रत्येक मुलगा आपल्या बापाला म्हणत असतो, पण शेवटी ते बाप ठरवतो का तसं? काय असतं, प्रत्येकाचं एक पॅशन असतं. मी हे करणार, हे करणार. आता या वयात सुद्धा मला म्हटलं असं कसं करतो मी, होतंय. मी कुठेही अजून माझं आवाज आता बसलेला आहे म्हणून, खराब झाला आहे म्हणून, पण मग अजूनही कुठे थकलेला आवाज नाही येत आहे. बरं, ॲक्शन करताना मग मी कुठेही कमी पडत नाही आहे. आणि का माझं मुळात सगळ्यात गोष्ट म्हणजे पॅशन. जर जबरदस्त तुमच्या पॅशन असेल तुमचं, तर कुठली गोष्ट तुम्ही एकदा ठरवते ती होऊ शकते. मी शकते असं म्हणतो आहे, होते असं मी नाही म्हणत आहे. होऊ शकते, ते आपल्या हातात आहे. आपल्या हातात. पण अभिनय व्यतिरिक्त अशी कोणती तुमची आवड आहे की तुम्हाला ती आत्ताही जोपासायची आहे, किंवा कुठलंही डेस्टिनेशन असो तुम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे? मी इंस्टाग्राम आपण जे वापरतो त्याच्यावर वयाच्या ह्या वयातही लोक पॅराग्लायडिंग करतात, असं काही काय करतात ज्यांची इच्छा असते. मामा, तुमची अशी काय इच्छा आहे? तुम्हाला काय वेगळं वाद्य शिकायचं किंवा तुमची एखादी कला जोपासायची? काय सांगू का, मला तर नाही राहिली काही इच्छा. काही करायची इच्छा राहिलेली नाही. बरं, नवीन जी टेक्निकल आहे त्याच्याशी जुळवून गेलं. सोशल मीडिया तुम्हाला जमलंय का? नाही, मी लक्षच दिलं नाही कधी, कारण मला नाही करायचं ते. मला माझं करायचं आहे. मी तिकडे दिलं तर मी केलं. मी आता माझी गोष्ट, मी लहानपणी मी वयाच्या 6व्या वर्षापासून मी तबला वाजवतो. बरं, तबला असा वाजवतो की मी भल्या भल्या माणसांना जरा 6-6 महिने 8-8 महिने लागतात बोटं पडायला, ती माझी जन्मापासून पडत आहेत. पण ते करत असताना मी ते केलं, त्यावेळेला जर मी शिकायला सुरुवात केली असती तर माझा अभ्यास गेला असता. त्यामुळे वडिलांनी केलं नाही, अगदी बरोबर केलं त्यांनी. त्याच्यानंतर मी झालो, पास आउट झालो. त्याच्यानंतर मग पुढे काय, तेवढ्यात मी सिनेमामध्ये गेलो. आता मी जर तो तबल्याकडे लक्ष दिलं तर माझा सिनेमा गेला असता. त्यापेक्षा सिनेमाकडे लक्ष देऊया, पण मी सिनेमाकडे लक्ष दिल्यावर तबला गेला. पण आता असं वाटतं की पुन्हा आपण तबला वाजवायला, आता वेळ मिळायला पाहिजे. म्हणून प्रॅक्टिस करत वेळ तर मिळायला पाहिजे. कोण गुरुजी त्याच्यापाशी बसायला तर पाहिजे. नाही होत आहे ते. त्याचा अर्थ असं काय की तुम्हाला जे करायला तुम्ही ठरवलं त्याच्यावरच तुमचं लक्ष केंद्रित करा. निदान त्याच्यात तरी यश मिळवा.
मी समजा मी सिनेमात गेलो नसतो किंवा त्याच्यावर लक्ष दिलं नसतं तर मी काय तबलिया झालं असतं, मग कुठल्या तरी प्रोग्रामला वाजवतोय. हे सगळं तुमच्या घरी पण आता होम मिनिस्टर आहेत निवेदिताताई, त्या सगळं ठरवतात तुम्ही काय खायचं आणि काय नाही. आणि त्यांनी पोस्ट लिहिली होती की माझा हिरो आता अख्ख्या महाराष्ट्राचा हिरो झाला आहे. तर ह्या तुमच्या करिअरमध्ये अनेक अभिनेत्री तुमच्यासोबत जोडल्या गेल्या सिनेमांमध्ये आणि कमाल तुमची केमिस्ट्री दिसून आली. तुमची फेवरेट अभिनेत्री जर मी विचारलं को स्टार म्हणून कोणाचं नाव घ्याल ताई व्यतिरिक्त? काय असतं, कुठलाही नट तुमच्यावर किती तुमच्याबरोबर काम करू शकतो. तुम्ही ज्या स्टाईलने करता तुम्हाला जे म्हणजे मला जे पाहिजे असतं ते त्या आर्टिस्टकडून बरोबर निघतं. निश्चित तोच आर्टिस्ट मला हे आवडणार ना. जो जो आर्टिस्ट माझ्या समोर आला त्याच्याने की तो माझा आवडता आर्टिस्ट झाला. मी काय करतोय ज्याला कळतंय तो माझा आवडता आर्टिस्ट. मग मी असं पर्टिक्युलर एक असं म्हणून सांगू शकत नाही. पण जोडीचा विचार करायचा तर तशा माझ्या जोड्या बऱ्याच जणांबरोबर झाल्या आहेत. बऱ्याच हिरोईनबरोबर मी काम केलं आहे, कुणी नसेल केलं एवढं. तर प्रत्येक वेळेला पिक्चर त्यांची चांगली हिट झालेली आहेत, त्यांच्यावर पण प्रत्येक वेळेला जोड्या जमलेल्या आहेत. यासाठी ताईसुद्धा आत्ताही मालिकेत काम करत आहेत आणि निर्मात्यासुद्धा आहेत तुमच्या मालिकेच्या. आणि त्यांचा एक कसा सपोर्ट मिळाला नेहमी, कारण का ते तुमच्याबद्दल बोलताना भरभरून बोलत असतात. त्यांचा काय असं वास्तविक काय माहिती आहे, ती त्या क्षेत्रामधली असून आणि बिझी असून सुद्धा म्हणजे माझ्यापेक्षा जास्ती बिझी ती आहे. मी सिनेमा करतो पण मला टायमिंग असतं एक वेगळे हे असतं. ती सिरियल करते, सिरियलमध्ये माणूस एकदा घुसपटला की तो त्याच्यातच तर ते करत असताना सुद्धा ती घराकडे तिचं लक्ष पूर्ण आहे. केवढी महत्त्वाची गोष्ट आहे ही. घराकडे लक्ष असणं सिनेमा कठीण आहे, सगळ्यांना नाही जमत आहे. म्हणजे लक्ष देतात सगळेजण पण पूर्ण लक्ष देणं म्हणजे मी काय खातो इथपासून सुरुवात आहे. म्हणजे बघा ना आता माणसांना सांगून ठेवतात. बरं ती काय होते, ती आता घरात आहेत काम करायला आहेत बाय असं नाही, पण तरी देखील स्वतः ती पहिल्यांदा करणार ते आणि मग जाणार. माझ्या कुठल्याही गोष्टीकडे तिचं लक्ष आहे काय ते वाटत नाही ती की तिच्याकडे बघून की लक्ष असेल, पण बारीक लक्ष आहे तिचं. पण यश अपयश हे प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतं आणि मला असं वाटतं की कुठलंही रिजेक्शन ना महत्त्वाचं असतं, कारण का आपल्याला कुठेतरी आपण हवेत उडत असतो, आपल्याला ते खाली आणतं पटकन. तर रिजेक्शनकडे तुम्ही कसं बघता आणि यश अपयशाचा समतोल कसा इतक्या वर्षात राखला आहे, जो आम्हीही तुमच्या एक्सपिरियन्समधून आम्हालाही काही शिकता आलं तर ते एक प्लस पॉईंट असेल तुमच्यासाठी? काय यश असल्यावर अपयश हे येतं. काही जणांना जास्ती प्रकारे येतं, काही जणांना थोडंसं डाऊनफॉल येतो असं नाही. असं नाही, माझं असं ॲक्सिडेंटमध्ये झाला होता, बाकी कधीही नाही झालं आहे. माझा ग्राफ माझा देवाच्या दयेनं किंवा माझं त्याच्यावर जास्ती कॉन्सन्ट्रेशन असेल म्हणून काय सांगता येत नाही, पण नेहमी असाच राहिलेला आहे पहिल्या पिक्चरपासून. म्हणजे ॲक्सिडेंट झाला जेव्हा झाला आणि त्यावेळी 6 महिने मी काही करत नव्हतो. त्यावेळेला बरोबर सगळ्या लोकांनी जवळजवळ आशा सोडलीच होती की हे परत उठत नाही होता, अशीच परिस्थिती होती. आणि त्यावेळेला जेव्हा मी मनात ठरवलं की नाही परत आपण माझे सगळे रोल तिथे गेले सगळ्यांकडे. ते लोक पिक्चरला थांबत नाहीत, दुनिया थांबत नसते तुमच्यासाठी कधी. सिनेमा बनत होते, पिक्चर्स बनत होते, तर माझे रोल जे होते दिले होते सगळे दुसऱ्यांकडे गेले. आता काय म्हटलं नाही असं चालणार नाही. तुम्ही असं केलं तर तुम्ही केलं का आयुष्यात? मग मला ते परत आल्यानंतर सगळं परत माझ्याकडे ओढून आणावं लागलं. कठीणच नाही गुजा, एकदा तुम्ही डाऊन तुम्ही हे झालात की परत येणं वरती. 17 एप्रिल 1987ला माझा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यानंतर मी 6 महिने मी काही करू शकत नव्हतो. 6 महिने पडून काय होणार याच्यात. पण ते तेवढं नाही बघू. ते परत घरी होतो मी झोपून नुसता, परत उठलो, परत सिनेमा सुरू झाला आणि सगळं ते परत सुरू झालं तसंच एकदम आत्तापर्यंत. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, मोटिवेशन हे खूप महत्त्वाचं असतं. मोटिवेशन हे म्हणजे असते. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड सगळ्यांचा असतो. नेहमी म्हणतात नका तुम्ही निगेटिव्ह ॲप्रोच कधी ठेवू नका, असं नाही, तसं काही नसतं.
तुम्ही निगेटिव्ह एप्रिशिएट म्हणून ते होतंय असं नाही. पॉझिटिव्ह हे ठेवलं की म्हणून ते होतंय असंही नाही आहे. ते काय आहे ते माहीत नाही कोणाला. पण आपण म्हणतो की एक मनात एक जिद्द ठेवायचं, होईल 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 पॉझिटिव्ह असं, त्याला आपण पॉझिटिव्ह असं म्हणतो. तुमच्या करायची ईर्ष्या असते ना तुमच्या की त्याला व्हायलाच पाहिजे, करायलाच पाहिजे, त्याला असं आपण पॉझिटिव्ह असं म्हणतो नाही का. तर ते करायचं तर म्हणजे तुम्ही ज्या तऱ्हेने तुम्ही जेवढ्या प्रकर्षाने तुमची जी इच्छा दाखवता त्याच्यातून ते साध्य केलं जातं. खरं आहे. पण तुम्हाला कोणत्या गोष्टीमधनं पॉझिटिव्हिटी किंवा मोटिवेशन मिळण्यासाठी एक आपण म्हणतो ना की आपण जरा वेकेशनवर जाऊया, ह्या जागेवर गेल्यावर जरा मला शांत वाटतं किंवा एक वेगळीच एनर्जी मिळते, अशी तुमची कुठली ठिकाण आहे का? किंवा नाही माझ्याकडे माझं काही ठिकाण नाही. माझं पॉझिटिव्ह शांत राहण्याचं ठिकाण म्हणजे माझं घर. आज पहिल्या सिनेमापासून आत्तापर्यंत पॅकअप झालं की घरी, माझ्या घरी मी मजेत असतो. पण मला तुमच्या मी टाईममध्ये तुम्हाला काय करायला आवडतं जास्त? काय तुमच्या वेळेत काय मी वाचत असतो, टी व्ही बघत असतो, टी व्हीमधले सिनेमा बघत असतो, कधी कधी सिरियल, आता बघत नाही, सिरियल बघण्यासारखे नसतात, सिरियल बघत असतो, त्यात कोण काय करतो हे बघत असतो, ते महत्त्वाचं असतं. ऑब्झर्वेशन हा सगळ्यात तुमचा मोठा गुरु आहे. त्याच्यानंतर तुम्ही हे करता, काय म्हणू त्याला, एक्झॅक्ट मला शब्द आठवत नाही. ऑब्झर्वेशन ते इमिटेट करायचा आपण प्रयत्न करतो. पण आम्हाला प्रवासातही ना बरेच माणसं भेटतात. म्हणजे ट्रेनमध्येही ना एकदम वेगवेगळे कॅरेक्टर, म्हणजे ह्याचा हा कॅरेक्टर वेगळा आणि हा वेगळा आहे, आपण तसं शिकत असतो. असं रिअल लाईफ कुठलं कोण मित्र किंवा असं कोणी आहे का की ज्याचं तुम्ही सिनेमात ते कॅरेक्टर वापरायला तुम्हाला मदत झाली किंवा अरे हा व्यक्ती मला भेटला? कारण मी असं ऑब्झर्व करते लोकांना की हे इंटरेस्टिंग वाटतंय काहीतरी. काय तर मी जे करतो ना ते बऱ्याच जणांना तुम्हाला मध्ये सापडेल तुमच्या नजरेला, पण मी ते बघून केलं असतं असं नसते. एखाद्या वेळेस मी केलं तर त्याच्याशी जुळत असेल की नाही, किंवा तो जे करतोय ना ते करण्यासारखं आहे हे मला जाणवत असेल, पण मी जर ते त्याच्यासारखं केलं तर ती नक्कल होईल. ते नक्कल होता का म्हणे, ते तुम्ही केलं हे वाटलं पाहिजे. म्हणून त्यांनी केलेलं असलं तरी ते तुम्ही तुमच्या ढाच्यात कसं बसवाल हे महत्त्वाचं आहे. ती आपली गोष्ट त्यांनी तसं केलं ना, मग हीच गोष्ट मी कशी केली असती. अजून मी ज्या सिनेमा केला तुम्हाला स्टोरी नाही कळत, माझं लक्ष इंडिव्हिज्युअल आर्टिस्टकडे असतं, तो काय करतो आहे. कधी कधी असं आहे ना की कोण ना तर कधी असं अफरातून करून जातो, तर असं वाटतं आयला हे काय केले यांनी, अच्छा हे मला करता येईल का, आणि मी ते करून बघतो. कारण तुम्ही त्यांनी केलं, तू कसं करशील, ते आयडिया त्याची आहे, पण ही तुझी आयडिया असं वाटलं पाहिजे ना. अगदी खरं आहे. कारण तो करेल तो त्याच्या दृष्टीने करेल, त्याच्या एकंदर प्रकृतीने करेल, त्याच्या स्ट्रक्चरने करेल. माझी वेगळी स्ट्रॅटेजी असेल ना, ती माझ्यात कशी बसते हे असं हे पाहिजे. आणि आपण असं म्हणतो की सगळ्या नशिबाचा भाग असतो, जे आपल्याला मिळणार आहे ते आपल्याला मिळतंच आणि जे नाही मिळणार ते निघून जातं आपल्याच्यात. पण तुम्ही म्हणालात की तो जो ॲक्सिडेंटचा काळ होता त्यामध्ये बऱ्याच भूमिका गेल्या असतील, पण आयुष्यात कुठेतरी असं वाटू शकतं की एक अभिनेता साईडला ठेवला की माणूस पण वाटू शकतो की रिग्रेट वाटू शकतं की ही जर भूमिका मला मिळाली असती तर मी हिचं खरंच सोनं केलं असतं. असं काही त्या भूमिकेविषयी तुमचं विशेष मत आहे का? काही नाही, सोनं केलं असतं ही नंतरची गोष्ट. ॲक्च्युअल केल्यावर किंवा एक झाल्यानंतर आपण सोनं केलं असं कधी म्हणून, म्हणजे ॲक्च्युअल केलं तोपर्यंत ते सोनं होणार आहे की नाही कळत नाही आपल्याला. पण ते अमुकेचं असं वाटलं नाही, पण रिग्रेट असं कधी झालं नाही. मी प्रत्येक काय असं माणसं आहेत तशी प्रकृती आहे. हा असं आहे तसं दुसरा नाही आहे, तो वेगळा आहे, किंवा हे असं आहे ते मी दुसरं पण करताना त्या दुसऱ्या तऱ्हेने पण होऊ शकतं ना. मग मी त्याच्यात करायचं काय हे महत्त्वाचं आहे ना. त्यांनी ते तसं केलं, त्याची रोल तो तसा होता, जाऊन ते मी ह्या रोलमध्ये तसं करीन ना. हा रोल मी तिथपर्यंत करीन तसा नसला तरी. कुठूनही ते चांगलं झालं पाहिजे, म्हणजे
संयुक्तिक झालं पाहिजे करणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जो समोर बसलेले लोक ना त्यांना आवडलं पाहिजे. पण मी कमेंट बघितलेली की मामा तुम्ही वेब सिरीजमध्ये आम्हाला कधी दिसणार. पण मला कधी नाही मिळाली सिरियल करायची, म्हणजे वेब सिरीज मला कोणी विचारलंच नाही. पण तुम्हाला आवडेल वेब सिरीजमध्ये? आवडेल म्हणजे मला तो रोल दिला तर आवडेलच करायला. आणि कारण काय असतं ती शॉर्ट असणार ना, त्यामुळे तिचं कॅरेक्टरायझेशन जास्ती महत्त्वाचं ठरतं ना. एक किती जरी चांगली कॅरेक्टर असली तरी ती किती तुम्ही वाढवत गेलं की त्याचं ढाबाळतेच ती. किती तुम्ही बदल करणार त्याच्यात. पण एका शॉर्ट स्टोरीमध्ये एक 10 इन्सिडेंटची स्टोरी एक एवढा पिरियड आहे याच्यातच संपेल. म्हणजे निश्चित त्याचं कॅरेक्टरायझेशन पॉवरफुल होईल ना शॉर्ट असल्यामुळे. पण आता आपण सगळ्या क्षेत्रामध्ये बोलतोय, पण तुमचं मन जास्त कशात रमतं? रंगभूमी, सिनेमे, मालिका या तिन्ही क्षेत्रामधून तुम्हाला कुठे जास्त काम करायला आवडतं? कोणत्या क्षेत्रात? म्हणजे कुठला मुलगा तुम्हाला आवडतो तुमच्यातला असं तसं नाही. ते कुठलीही शेवटी आर्ट आहे. आर्ट फक्त आहे ती फक्त त्याचं सादरीकरण हे वेगळं आहे. एक स्टार्ट म्हणजे करण्याची दाखवण्याचीही वेगवेगळी पद्धत आहे. आता नाटक म्हटल्यावर तुम्हाला काय होतं, लाऊड करावं लागतं सगळं, कारण 32 फुटा स्टेज आणि हे लांब शेवटच्या लाईनीपर्यंत बसलेले लोक, त्यामुळे ती लाऊड असते. ॲक्शन ब्रॉड असते. ॲक्शन कॅमेऱ्यात नाही चालत. कॅमेऱ्यात तुम्ही हे असं केलं तर तुम्हाला राक्षस म्हणते, तसं काय नाही. कॅमेरा इतका सेन्सिटिव्ह तर बारीक असल्यामुळे तुम्हाला त्या पद्धतीने करायला पाहिजे. त्यामुळे ते चॅलेंज आहे. खरं. पण आत्ता तुमची मालिकाही सुरू आहे आणि याआधी तुम्ही सिनेमातून आमच्या भेटीला आलात. पण मी सांगेन की प्रत्येक दिवस ना वेगळा असतो. पण ज्या दिवशी तुम्हाला पद्मश्री मिळणार होता तो दिवस खूप स्पेशल असेल, कारण का बऱ्याच फिलिंग्स बरेच इमोशन्स आतून तुम्ही त्या इमोशन्समधून गेला असाल. तो दिवस जर मी तुम्हाला विचारलं की काय तुमच्या मनात सुरू होती घालमेल किंवा काय एक फिलिंग होती, तर काय आम्हाला एक्सप्रेस करायला? ग्रेटच मिळेल म्हणजे दिवस. म्हणजे काय ते मिळालं आहे काय होतं, बरीच मिळाली आहेत आतापर्यंत. त्यामुळे पुरस्कार मिळतो याच्यापेक्षा मी जे काय केलं आहे ते पोचले तिथपर्यंत याचा आनंद मोठा असतो सगळ्यात. कारण काय तुम्ही करत जाता, करत जाता, फुकट जातं ते, कोणी बघत नाही, काय नाही होत. बरं मी काय केलं हे तुम्हाला नुसतं माझे हे बघून जर आवडत असेल, म्हणजे तुमचं आणि माझं रिलेशन केवढं हे आहे बघा, ऑडियन्स आणि माझं. माझं आणि ऑडियन्सचं जे हे सादर करताना त्या लोकांना कळतं आहे की हा माणूस हे करतो, इथपर्यंत करतो आहे. जो 54 वर्ष आज करतो आहे त्याच्यातली 200 पिक्चर 250 पिक्चर मराठी करतो आहे, 50 पिक्चर हिंदी करतो आहे आणि तरी तिकडून अजून करतो आहे. ही माझी जी भावना ही माझ्याकडे असते, ही मला जास्ती आनंद देणारी असते. पण त्यावेळेस असं वाटतं की मला असं वाटतं की त्यांनी लोकांनी त्यांना पटलं ते की मी एवढं केलं हे त्यांना समजलं, त्यांनी ते कुठेतरी अंडरलाईन केलं. हा मोठा आनंद असतो. परत त्यांचा जो हे आहे तो प्लॅटफॉर्म जो आहे तो त्यांचा तो इतका वास्ट आणि इतका टेरिफिक आहे. आणि प्रत्येक क्षेत्रातले मोठमोठी मोठे लोक एक लोक बसलेले असतात तिकडे, सगळे मिनिस्टर्स लोक बसलेले असतात, म्हणजे पंतप्रधानापासून सगळे ह्याच्यात राष्ट्रपतीच्या हस्ते मिळतो तुम्हाला, तुमच्या म्हणजे या आपल्या देशाच्या पहिल्या व्यक्तीकडून मिळतो आपल्याला. तर म्हणजे वेगवेगळंच आहे. तुम्ही म्हणजे ते शब्दात नाही करतायत. काय वाटलं तुम्हाला शब्दात काय वर्ग आहे? मी फक्त सर एवढंच बघत होतो की ह्यांनी मला दिलेला आहे तो आनंद मी ठेवला आहे सगळं, ठीक आहे, तो आहे सगळं. पण ते आता जे ज्यांनी तुमचं प्रोटोकॉल असून त्यांचा तो कुठे चुकता कामा नाही. पण त्यानंतर तुमच्या आणि ताईंमध्ये काय संवाद झाला? कारण का डोळे सगळं बोलत असतात. त्यांच्या डोळ्यातही तुम्हाला दिसलं असेल, किती अभिमान दिसला असेल. पण त्यानंतर एक काय कॉन्व्हर्सेशन झालं तुमच्या परिवार जे तिकडे उपस्थित होतं त्यांच्यामध्ये? काय काही कमी होत नाही. सगळं न बोलूनच सगळे असं सगळे एकमेकडे बघण्यावरून सुद्धा होतं. त्या लोकांना वाटलं मला माझ्या प्रोग्रामला आपण स्वतः जातीने हजर राहावं. माझ्या भाचीला वाटलं की नाही की माझ्या काकाला मी इथून दिल्लीहून मी मुंबईला मी घेऊन जाणार. याच्यापेक्षा काय मोठं असेल. खरं.
आणि हा प्रवास म्हणजे आमचं बालपण तुम्ही सुखकर केलेत, तुमचे सिनेमे बघत आम्ही मोठे झालेत. मला असं वाटतं की बरेच जण हे अग्री करतील की शाळेपासून थोडा जो अलिप्त वेळ मिळायचा की मामांचा सिनेमा लागला आणि तो बघायला जायचा आहे. तर आज तुमचे जे चाहते आहेत, तो जो हा व्हिडिओ बघतायत, त्या सगळ्यांना तुम्ही आपुलकीने काय सांगू इच्छिता? काय सांगू मी सांगण्यासारखी माझी तेवढी पात्रताच नाही आहे, कारण माझ्यापेक्षा ते मोठे ते आहेत म्हणून मी आहे. माझं पिक्चर मी करतो जे उद्या जर त्यांनी जर बघितलंच नसतं तर काय झालं असतं माझं. ते कुठल्याही आर्टिस्टने, म्हणजे कुठल्याही आर्टिस्टने म्हणजे नट असं नाही, आर्टिस्टने कुठल्याही जे आपण सादर करतो, जे कोणी जर त्याच्याकडे लक्षच दिलं नाही, काय करून काय उपयोग आहे त्याचा. मला इथे या स्टेजपर्यंत पोचवायला मी स्वतः कारणीभूत नाही आहे. मी माझा कॉन्सन्ट्रेशन केलं त्याच्यावर, मी त्याच्यात सतत राहिलो त्याच्यात. पण तू चांगलं ते राहिले जे करतो ते चांगलं आहे हे त्या लोकांनी सांगितलेलं आहे, त्यामुळे मी करू शकलो आहे. नाही तर पहिले दोन करायचं नाही तर आऊट झालो असतो, नाही का. तेव्हा जास्ती मार्क त्यांना आहेत. परिवार तर होताच, पण इतकी सगळी ऑडियन्स तुमच्या सोबत राहिली आहे. आता माझ्या टी व्हीवरचं ते बघून तुम्हालाही काहीतरी फिलिंग येतं. मग हा तुमचा ग्रेटनेस नाही काय माझ्या दृष्टीने? साधी गोष्ट आहे. आणि खरंच तोही आमच्या सगळ्यांसाठी सोहळा होता मामा, ते बघताना, तुम्हाला पुरस्कार घेताना. आणि आता 3 दिवसावरच तुमचा वाढदिवसही आला आहे 4 जून. सो हेही माहीत आहे. म्हणजे मी खरं सांगतो, मी एवढा भाग्यवान आहे म्हणून की माझी हे सगळे बारक्या बारक्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे. येस. आणि लोकांचे पोस्टर्स वगैरे रेडी असतात, क्रिएटिव्ह काय काय. आता साधी गोष्ट आहे, सिरियल करतो मला उलटून बोलणारे लोक काही आर्टिस्ट असतात त्यात, म्हणजे सिरियलमध्ये. तर त्या सिरियलला दम मिळतो लोकांकडून. तुम्हाला काय लाज वाटते का, मामाना असं कसं बोलता तुम्ही, बोलू नका असं वाईट त्यांच्यापेक्षा नाही बोलायचं. अरे म्हणजे काय काय ह्याला काय अर्थ आहे काय. आता ती कॅरेक्टर पण नाही तरी देखील ते पर्सनली ते हे होतात, इन्व्हॉल्व होतात. आणि तुमच्या मालिकेतले जे छोटे आहेत ना, त्यांनाही मी जेव्हा विचारलं तर म्हणजे पहिल्या दिवशी आम्ही खूप घाबरलो होतो, पण जेव्हा सीन लागला तेव्हा आम्हाला काहीच नाही वाटलं, कारण का आम्ही तेव्हा कलाकार म्हणून एकमेकांशी बोलत होतो. सो एक कमालीचा आणि मालिका. सगळ्यात मोठी समाधान मला वाटतं की 3 पिढ्यामध्ये. हो, आज 3 पिढ्या म्हणजे माझे जे एजचे लोक, मधले लोक आणि ते लहान पोरं सुद्धा आवडीने बघतात. म्हणजे 3 पिढ्या चालतोय मी आज. मग काय होणार माझं सांगा तुम्ही. येस मामा, मी तुम्हाला काय वाटतं असं विचारूच शकत नाही तुम्ही. खरं, आणि ही इमोशन शब्दात सांगू शकत नाही आपण. आणि आम्हाला जे काय वाटतं तेही आम्ही शब्दात सांगू शकत नाही आहात. कदाचित डोळ्यात दिसत असेल तुम्हाला, पण खरंच खूप खूप अभिनंदन. आणि पुढेही तुम्ही असेच मालिका, नाटक आणि नेहमी सतत आमच्या समोर येत राहा, कारण का आम्हाला तुम्हाला बघायला खूप आवडतं. थँक्यू सो मच आज गप्पा मारल्यात आणि हा एक्सपिरियन्स सगळा शेअर केल्याबद्दल. धन्यवाद. तुम्ही मला चान्स दिला तिकडे बोलायचं. माझ्या मनातली जी खळखळ होती ती मी ओतून टाकली, ती तुम्हाला ॲज युज्युअल आवडेल असं मला वाटतं. आणि तुमचे आशीर्वाद आम्हा सगळ्यांवर असेच राहू देत. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.